आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या धान पिकाला हमीभाव मिळावा तसेच खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी या उद्देशाने आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत वणी येथे सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडले। या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माननीय आदिवासी विकास महामंडळाचे संचालक श्री गोकुळभाऊ झिरवाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास परिसरातील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक श्रीमती सुरेखा पोरसे आणि खरेदी केंद्र प्रमुख भाग्येश निकम यांनी धान खरेदी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे। शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत धान खरेदी केंद्रावर येऊन शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। या धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून वणी व परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना थेट शासकीय दराने धान विक्रीची सुविधा उपलब्ध होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी मदत होणार असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले। आदिवासी विकास महामंडळाकडनं धान खरेदी सुरू होते। आजपासून वणी या गोडाऊन, वणी, पिंपळपाडा, चिकाडी ह्या ठिकाणी दिंडोरी तालुक्यात धान खरेदी होते। तरी पण सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आदिवासी विकास महामंडळाला धान देण्यात यावा आणि धानाचे त्याची FAQ दर्जानुसार साधारण दर्जाच्या धानाची किंमत 2369 रुपये आहे। तरी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की जास्तीत जास्त धान महामंडळाला द्यावा, शेतकऱ्यांनी तो बेनिफिट घ्यावा ही सगळ्यांना विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।